तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. आपण आलेलो आहोत मित्रांनो सध्या शेतामध्ये, आणि शेतामध्ये वडिलांचा फोन आला होता, त्यामुळे शेताकडे आलेलो आहे. आणि अशी एक घटना झालेली आहे मित्रांनो आपल्या शेतामध्ये, तुम्हाला दाखवतो. चला पाहू शकता तुम्ही, आलेलो आहेत आपण इथे जवळच. चला तुम्हाला दाखवतो काय झाले ते. हे पाहू शकता मित्रांनो खड्डा, आणि तुम्हाला वाटत असेल हे खड्डा कशाचा आहे, तर थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की हे पहा मित्रांनो, या ठिकाणी होतं चंदनाचं झाड. आणि चंदनाचं झाड मित्रांनो कुणीतरी नेलंय रात्री तोडून. आपल्या शेतामध्ये छोटस चंदनाचं झाड होतं. हे पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे त्या कार्यक्रम केलेला आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही आपल्या शेतातलं चंदनाचं झाड चोरीला गेलेलं आहे. असे मित्रांनो आता कसं झाड पण कसे सांभाळायचे ही मोठी अडचण झाली मित्रांनो आता. आणि हे आहे आपलं सोयाबीन, पाहू शकता आपलं सोयाबीन. तर मित्रांनो जाऊ द्या, जे गेलं ते गेलं म्हणायचं, आपलं नव्हतं गेलं म्हणायचं. ठीक आहे, चला तुम्हाला दाखवतो आपली विहीर शेतामधली, आणि पाणी किती आलं विहिरीला ते पण तुम्हाला दाखवतो. चला पाहू शकता मित्रांनो आपल्या विहीर आता भरत आलेली आहे. अर्ध्याच्या वर आपली विहीर आलेली आहे. लवकरच एखादा पाऊस पडला की आपली विहीर भरून जाईल. चिंचाचं झाड, आणि हे आपलं सोयाबीन आहे मित्रांनो. काही दिवसातच सोयाबीन काढायला येणार आहे. ही आपली म्हैस मित्रांनो, हिचा नाद करायचा नाही. ही आणखीन दूध बी देत नाही, खायला महाग पुढे बघत बी नाही. ही आपली म्हैस, बघू शकता कशी आपली म्हैस. काळा गोडा म्हणा किंवा काळी घोडी म्हणा, काही अडचण नाही. तर चला मित्रांनो, चंदन चोरीला गेलेला आहे पण आपली विहीर भरलेली आहे, त्याच्यात आपण समाधानी आहोत मित्रांनो. तर चला भेटू या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव.